Hello dear students, today we are going to see the next concept from this chapter, that is molecular mass. What is molecular mass and how to find it? That we are going to see today. मोलिक्यूल म्हणजे काय असतं हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं. Whenever two or more atoms of the same or different elements combine together, they form a molecule. Now, how to find out molecular mass? That we are going to see today. See students, in order to calculate the molecular mass of any compound, just we have to know what are the atomic masses of the constituent elements. म्हणजेच बघा, कोणत्याही कंपाऊंडचं जेव्हा आपल्याला मास फाइंड आउट करायचं असेल तर तेव्हा आपल्याला त्या कंपाऊंडमध्ये असणारे जे कोणते एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला मोलेक्युलर मास फाइंड आउट करणं हे खूपच इझी जातं. एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला मोलेक्युलर मास फाइंड आउट करा असा क्वेश्चन विचारला जातो तर तेव्हा त्या कॉन्स्टिट्युएंट ॲटम्सचे जे मासेस आहेत ॲटॉमिक मासेस ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला जस्ट त्यांची ॲडिशन करायची आहे. सो बघूयात व्हॉट इज मोलेक्युलर मास. जर त्याची डेफिनेशन आपल्याला सांगायची असेल तर इट इज नथिंग बट सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कोणत्याही कंपाऊंडमध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसची ॲडिशन सम म्हणजे मोलिक्युलर मास. आलं लक्षात. जसं आपण ॲटॉमिक मास डाल्टन ह्या युनिटमध्ये मोजतो की नाही तसं सेम मोलिक्युलर मास हे देखील डाल्टन या युनिटमध्ये मेजर केलं जातं. मेजर्ड किंवा युनिट म्हणू आपण त्याचं, इट्स युनिट इज डाल्टन आणि डाल्टनचा सिम्बॉल काय आहे स्मॉल यू. सो ॲटॉमिक मास ॲज वेल एज मोलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डाल्टन. आता एखादा कंपाऊंडचं एक्झाम्पल घेऊन आपण बघू की त्याचं मोलिक्युलर मास कसं फाइंड आउट करायचं असतं. सपोज आपण घेऊ एक्झाम्पल CO2चं. CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड. हिअर इन केस ऑफ CO2 द ॲटॉमिक मास, आता इथे तुम्हाला कार्बन आणि ऑक्सिजनचे ॲटॉमिक मासेस माहिती असणं गरजेचं आहे. कार्बनचा ॲटॉमिक मास 12 डाल्टन असतं, वेअर ॲज ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास हे 16 डाल्टन असतं. मग जस्ट 12 + 16 करायचं का नाही. इथे तुम्हाला काय करायचं आहे, सम ऑफ ॲटॉमिक मासेस तर ठीक आहे बट त्या दोघांचे ॲटॉमिक मासेसचे सम करताना त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे देखील इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो आता हे फाइंड आउट करताना आपल्याला एक चार्ट ड्रॉ करायचा आहे स्टुडंट्स. या चार्टमध्ये आपला पहिला जो कॉलम असेल तो असणार आहे मोलिक्यूल. देन द नेक्स्ट इज एलिमेंट, त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट कॉलम असणार आहे प्रत्येक एलिमेंटचं ॲटॉमिक मास काय आहे. आफ्टर दॅट त्या पर्टिक्युलर ॲटम जे एलिमेंट्स आहेत त्यांचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आफ्टर दॅट मी इथे कंटिन्यू करते. आफ्टर दॅट या दोघांची मल्टिप्लिकेशन, ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. प्रत्येक एलिमेंट त्याचं ॲटॉमिक मास काहीतरी असणार आहे जे तुम्हाला ऑलरेडीच दिलेलं असतं. इंटू नंबर ऑफ ॲटम्स हा एक आपल्याला एक कॉलम असेल. आणि हे केल्यानंतर तुमच्या फायनल जो कॉलम आहे त्याच्यामध्ये येईल आपलं टोटल मास. हातानं काढते असं थोडंसं वाकडं तिकडे येईल. आता बघा CO2 हा मोलिक्यूल आपल्यासमोर आहे. याचं मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
बघूयात कसं करायचं. इथे मोलिक्यूलच्या कॉलममध्ये जो काही मोलिक्यूल आपल्याला सांगितलेला आहे तो इथं लिहायचा. आता या मोलिक्यूलमध्ये देर आर 2 एलिमेंट्स. फर्स्ट एलिमेंट इज कार्बन and the second element is oxygen. Now atomic masses of carbon and oxygen are supplied. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. इथे आपण एकत्र युनिट लिहू, दॅट इज डाल्टन. नाव व्हॉट आर द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन. CO2 मध्ये सी आपल्याला किती दिसतोय तेच लिहायचं आहे, फार वेगळं डोकं चालवायचं नाही. सी किती दिसतंय 1, सो आय विल राईट हिअर नंबर ऑफ ॲटम 1. ऑक्सिजन किती लिहिलेलं दिसतंय, देर आर 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, हेन्स आय विल राईट हिअर 2. आता नेक्स्ट कॉलममध्ये काय करायचं आहे, ह्या 2 कॉलमची मल्टिप्लिकेशन, दॅट इज ॲटॉमिक मास 12 into 1 in case of carbon. For oxygen atomic mass is 16 and number of atoms are 2, hence 16 into 2. आता इथे टोटल मास करताना 12 1 जा 12, इथे तुमचं 12 आन्सर येईल, इथे 32 आन्सर येईल. नाव वी हॅव टू ॲड दीज 2 नंबर्स. ह्याचं ॲटॉमिक मास एवढं आलं कार्बनचं, हे ऑक्सिजनसाठीचा ॲटॉमिक मास 2 ॲटम्स आहेत ना ऑक्सिजनचे, सो 16 into 2 केलं आपण. आणि मग इथे तुमचं टोटल मास म्हणजे या दोन्ही मासेसची ॲडिशन 4 दॅट इज 44 डाल्टन. युनिट लिहायला विसरायचं नाही. युनिट विसरलं की तुमचे तिथे मार्क्स हे कट होऊ शकतात. या वेळेनं तुम्ही लिहू शकता, किंवा ह्याच्याच बरोबर अजून एक मेथड तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दाखवली आहे. मोलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू सम ऑफ ॲटॉमिक मास, असा आपला फॉर्म्युला आहे. सो मी इथं लिहीन सम ऑफ ॲटॉमिक मासेस. ओके, नाव हिअर ॲटॉमिक मास कोण कोण आहेत CO2 मध्ये, ऑफ C, पहिला आहे C इंटू नंबर ऑफ ॲटम्स, हे पहिल्यांदा लिहिलं आपण कार्बनसाठी, प्लस ऑक्सिजनसाठी पण सेम ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स. जेवढे केवढे तुमचे एलिमेंट्स असतील, आता इथे 2 आहेत म्हणून मी 2 लिहिले. H2SO4, सपोज तुम्हाला याचं मोलिक्युलर मास फाइंड आउट करायचं असेल तर H आला, S आला आणि O आला, असे 3 एलिमेंट्स तिथे येतील. सो जे काही एलिमेंट्स तुमच्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांच्या मासेसची ॲडिशन इथं करायचे. जेवढे आता इथं 2 आहेत म्हणून मी 2 केले. आलं लक्षात. आता इथे व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, it is 12 into number of atoms 1, plus atomic mass of oxygen is 16 into number of atoms 2, hence here 12 plus 32 that is 44 Dalton, आणि म्हणून मोलेक्युलर मास ऑफ CO2 विल बिकम 44 डाल्टन. असं देखील तुम्ही लिहू शकताय. तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो स्टुडंट्स. आलं. आता आपण अजून एखादा एलिमेंट एखादं कंपाऊंड घेऊन बघू. सपोज आपण घेऊ मॅग्नेशियम घेऊ. MgO हे एक कंपाऊंड सपोज आपण घेतलं. आता इथे कोण कोण आहेत, Mg एक आहे की ज्याचं ॲटॉमिक मास आहे 24 डाल्टन, आणि दुसरा आहे ऑक्सिजन की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 16 डाल्टन. परत सेम. मग आता इथे MgO हे तुमचा मोलेक्यूल आला. आता हे तुम्ही तोंडी करू शकताय, बरोबर की नाही. 24 + 16 केलं की तुमचं डायरेक्ट येईल, कारण इथं नंबर ऑफ ॲटम्स एकच आहेत, बरोबर. सो इथे मी लिहिले मॅग्नेशियम, त्याचं
ॲटॉमिक मास आहे 24, नंबर ऑफ ॲटम 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16, नंबर ऑफ ॲटम्स 1. हेन्स हिअर 24 इंटू 1, ऑक्सिजनसाठी 16 इंटू 1. मग आता इथं काय येणार 24 आणि इथे 16, दोघांची ॲडिशन 14 डाल्टन, सॉरी 40 डाल्टन ह्याचा आन्सर येईल. इथे परत या पद्धतीनं, आता ते मी इथे सॉल्व करत नाही, हे तुम्ही देखील करू शकताय. आपण 1-2 एक्झाम्पल्स जस्ट तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून दाखवली. तुम्हाला याच्यामध्ये ॲटॉमिक मासेस प्रोव्हाइड केले जातात, सो त्याची तुम्हाला काळजी नाही. फक्त या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काही अडचण नसावी. खूप इझी आहे ही मेथड आणि खूप इम्पॉर्टंट देखील आहे. एक्झाममध्ये ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथे तेवढं चुकू नका. नंबर ऑफ ॲटम्स इंटू ॲटॉमिक मास हे आपल्याला करायचं आहे, हे विसरू नका. बाकी इथं मग तुम्हाला चुकण्यासारखं काही नाही. ओके. सो मोलिक्युलर मास ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. ह्याच्यावरची एक्झाम्पलची खूप सारी प्रॅक्टिस करा. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.